साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। आमदार प्रणिती शिंदे यांना मोहोळ तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद। सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या मोहोळ तालुका दौऱ्यावर होत्या। ही निवडणूक लोकशाही वाचवण्यासाठी महत्त्वाची आहे। तसेच मागील 10 वर्षाच्या काळात मतदारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे। त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठीच मी आपल्यापर्यंत आले असून यावेळेस काँग्रेसच्या सोबत राहा आणि आपल्या समस्या अडीअडचणी नाही सोडवल्या तर माझे कान पकडा, अशा शब्दात आमदार प्रणिती शिंदे यांनी ग्रामस्थांना आवाहन केले। प्रणिती शिंदे म्हणाल्या, भाजपने मागील 10 वर्षात काहीच काम केले नाही। महागाई प्रचंड वाढली आहे, बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे, पाणी प्रश्न सोडवण्यात भाजप अपयशी ठरली, दुधाला भाव नाही, खताचे दर दुपटीने वाढले आहेत, GSTने सर्वसामान्य जनता मेटकुटीला आली आहे, चारा छावण्या बंद आहेत। यांनी चारा छावण्याची मागील बिले देखील अदा केलेली नाहीत। निवडणुकीच्या तोंडावर आता चारा छावण्या सुरू करण्यात येतील असे आश्वासन देत आहेत, मात्र भाजप फक्त आश्वासन देते, अंमलबजावणी होत नाही। प्रणिती यांनी आज मोहोळ तालुक्यातील यावली, तावशी, चिखली, वडाचीवाडी, हिवरे, देवडी, वाफळे, शेटफळ, आष्टी, खंडाळी, पापरी, येवती, कोनोरे, पोखरापूर, तांबोळे, सौंदणे या गावाला भेटी दिल्या। या भेटीदरम्यान प्रणिती यांनी महागाई, बेरोजगारी, पाणी प्रश्न या मुद्द्यावरून भाजप सरकारवरून टीकेची झोड उठवली। यावेळी सीमा पाटील, अशोक भोसले, सुलतान तांबोळी, शिवसेनेचे महेश देशमुख, राजेश पवार, खांडेकर काका, शाहीन शेख, दाजी खांडेकर, संदीप पाटील, तुकाराम माने, सत्यवान देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते। आणि काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, उद्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शरद पवार साहेब, गट, आम्ही तळागाळातले पक्ष आणि आम्ही महाविकास आघाडी एकत्र लोकांसाठी आलो। म्हणून जर पक्ष सभा घेतल्या आणि जर एकतर्फी भाषणं झाली तर मग त्याचा उपयोग काय? लोकशाही टिकणारच नाही, म्हणून टिकणार नाही। आणि हे मी का म्हणते, कारण का जो भारतीय जनता पक्ष आहे तो आज हे संविधान बदलण्याचा कारस्थान या ठिकाणी करत आहे। संविधान जर बदललं तर आरक्षण का टिकणार नाही, ही महत्वाची गोष्ट आहे। आज माझे बांधव सगळीकडे आरक्षणासाठी आंदोलन करतायत, सगळेजण आरक्षणासाठी आंदोलन, एकीकडे आंदोलन चाललंय, दुसरीकडे लाठीचार्ज होतो। एकीकडे आंदोलनाच्या आरक्षणाच्या नावाखाली एक दिवसीय अधिवेशन घेतात,